नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल, अगदी काल नोटीस आलेली आहे 8 तारखेला। तर कोणती नोटीस आहे तर तुम्हाला ह्या स्क्रीनच्या माध्यमातून मी आज तुम्हाला दाखवते। इथे दिलेलं आहे की दिल्ली हायकोर्टची NTA बोनस मार्कबद्दल नोटीस आलेली आहे। तर ती अगदी पूर्ण मी तुम्हाला वाचून दाखवते आणि समजून पण सांगते। बऱ्यापैकी मला पॅरेंट्सचे कॉल येत आहेत की मॅडम पुढे कसं होणार आणि कुणाला मार्क बोनस असं मिळणार, तर म्हणजे कोणाचे किती मार्क वाढणार ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला ह्या नोटीसच्या मार्फत सांगणारच आहे। तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी नोटीस आलेलीच आहे। हे दिल्ली हायकोर्टची काल आणि ती नोटीस तुम्ही ते पाहू शकता। काल इथं आलेली होती नई दिल्ली मध्ये। इथे त्यांनी वेबसाईटवरती टाकलेलीच आहे की 8 जूनला 2024ला काल दुपारी 12 वाजता ही नोटीस आलेली होती। अगदी ह्या नोटीसच्या माध्यमातून तुम्हाला मी हिंदीमधून पण काढलेली नोटीस आहे, इंग्लिशमधून पण काढलेली आहे। तर मी तुम्हाला हिंदीमधून रीड करून दाखवते आणि थोडंफार इंग्लिशमधून जी नोटीस आली त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगते। तो ओके, अगदी ही पूर्ण तुम्ही नोटीस इथे पाहू शकता स्क्रीनवरती। तो कोणती नोटीस आहे तर नीट परीक्षा प्रक्रिया को चुनौती याचिका पर दिल्ली हायकोर्ट करेगा सुनवाई, असं ही पूर्ण अगदी नोटीस आलेली आहे। अगदी तुम्ही झूम करून बघू शकता आणि वाचू पण शकता। तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला वाचून दाखवते। तर या नोटीसबद्दल, तर याचिके के मुताबिक कोर्ट ने अर्जी दाखिल करने वालों के संज्ञान में पेपर लीक के कई मामले आए थे। हे सगळ्यांनाच माहिती आहे ऑलरेडी। आणि पुढे तुम्ही पाहू शकता, उम्मीदवारों का तर्क है कि नीट का कथित पेपर लीक संविधान के अनुच्छेद 14 में वर्णित समानता के अधिकार का उल्लंघन है, क्योंकि इस हरकत ने कुछ उम्मीदवारों जिन्होंने निष्पक्ष परीक्षा के तरीके से परीक्षा देने का विकल्प चुना था, उनके मुकाबले दूसरों को अनुचित लाभ मिला है, असं त्या न्यूजपेपरमध्ये सांगितलं आहे। आणि पुढे तुम्ही जी आपली NTA परीक्षा झाली होती आणि त्याच्यामध्ये ग्रेस मार्क देने की राष्ट्रीय परीक्षा NTA के फैसले को चुनौती देने वाली याचिकाओं पर दिल्ली हाईकोर्ट ने अगले बुधवार को, म्हणजे येणाऱ्या बुधवारी को सुनाई करेगा, असं त्यांनी सांगितलं आहे। आणि ते जस्टिस दिनेश कुमार शर्मा, इथे तुम्ही ते पाहू शकता। इथे त्यांनी जस्टिस दिनेश कुमार शर्मा की अवकाशकालीन पीठ ने शुक्रवार को मामले की सुनवाई करते हुए NTA की ओर से पेश वकील को इस मुद्दे पर जवाब दाखिल करने के लिए समय दिया आहे, असंही त्यांनी तिथं सांगितलं आहे। तिथं त्यांना वेळ दिलेला आहे। आणि याचिका श्रेयांशी ठाकूर नाम की एक 17 वर्षाची मुलगी आहे, तिने दाखिल केलेली आहे। आणि ग्रेस मार्क देने का NTA का फैसला मनमाना है, असंही तिने सांगितलं आहे त्या कोर्टामध्ये तेव्हा दाखल केलेलं आहे। तर हजारो छात्रों को प्रभावित कर रहा है, त्याच्याबद्दल अगदी पुढे तिथे तरी काय म्हणलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती। NTA ने क्या कहा था, NTA ने नीट परीक्षा में शामिल होने वाले छात्रों को दी गई कट ऑफ और प्रतिपूरक अंकों म्हणजे कंपल्सरी मार्क्स पर स्पष्टीकरण देते हुए NTA ने कहा कि इसके लिए हाईकोर्ट में कई रिट याचिका दायर की गई थी। इसके पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि छत्तीसगड, तर हे विशेष म्हणजे हे ते नाव त्यांनी दिलेले मेन्शन केलेले आहेत। पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि छत्तीसगड की अदालत ने परीक्षा में इथं असं त्यांनी सांगितलं आहे की लॉस और टाइम पर चिंता जताई आहे। ओके, तर मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी अगदी हे पॉईंट्स कव्हर केलेले होते, लॉस ऑफ टाईम किंवा काही मुलांना बोनस मार्क, त्याच्याबद्दल पण इथं त्यांनी शॉर्टमध्ये सांगितलंच आहे त्या दिल्ली हायकोर्टच्या न्यूज़मध्ये। तर इसमें 5 मई को जी एग्ज़ाम झाली होती तर त्याच्यामध्ये परीक्षा केंद्र पे छात्रों को देरी हुई। ओके, म्हणजेच टाइम त्यांचा लॉस झालेला आहे। NTA को प्रस्तुत की गई इन शिकायतों के निवारण के लिए सावधानी पूर्वक विचार करने के बाद निर्णय लिया गया। तो NTA ने परीक्षा और शिक्षा के छात्र प्रतिष्ठा विशेष तज्ञों से मिलकर एक शिकायत निवारक समिति का गठन किया था, ताकि ऐसी शिकायतें विद्यार्थियों पर विचार किया जा सके और अपनी सिफारिशें प्रस्तुत की जा सके। तर असं अगदी दिल्ली हायकोर्टने अगदी काल ह्याच्यावरती NTA त्यांनी नोटीस दिली आहे आणि क्वेश्चन केलं आहे की दिल्ली हायकोर्टची NTA बोनस मार्कबद्दल पण नोटीस आलेली आहे आणि कोणाचे किती मार्क वाढणार आहे तर त्याच्याबद्दल पण अगदी सांगितलं आहे। तर मी इथं स्क्रीनवरती काढलेलंच आहे। तर अगदी मी तुम्हाला समजून सांगते की दिल्ली हायकोर्ट सिक NTA स्टँड ऑन प्ले कन्सर्निंग नीट आन्सर की, तर हे तुम्ही इथे पाहू शकता। इथे त्यांनी डार्क केलेलं आहे आणि त्याच्यावरून लक्षात येईल की जे विद्यार्थी 2024मध्ये एक्झाम दिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना जे क्वेश्चन्स होता फिजिक्समध्ये तर +4 मार्क दिलेले आहेत आणि बोनस मार्क पण दिलेले आहेत। तर जे फिजिक्सचा एक क्वेश्चन होता त्याच्यामध्ये प्रत्येकालाच प्लस मार्क दिलेले नाहीत, ही पण गोष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे या न्यूजमध्ये ह्या दिल्ली हायकोर्टनी। आणि
तिथे त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन सॉल्व केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनाच तिथे +4 मार्क देण्यात आलेले आहेत आणि जे विद्यार्थ्यांनी तो पूर्ण ब्लँक सोडलेला आहे त्या विद्यार्थ्याला तिथे मार्क दिलेले नाहीत असं त्यांनी एनटीएने स्पष्टीकरण दिलेलं आहे दिल्ली हायकोर्टला. आणि दुसरा त्यांनी असा मुद्दा सांगितला आहे की बोनस मार्क तर प्रत्येकालाच दिलेले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना टाइम्स ऑफ लॉस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना उशिरा पेपर दिला गेलेला आहे त्या विद्यार्थ्यांनाच बोनस मार्क आम्ही दिलेले आहेत असं एज्युकेशन ऑफ मिनिस्टरनी सफाई दिलेली आहे दिल्ली हायकोर्टला. तर अगदी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काल बोललेले होते. तर काल तुम्ही अगदी ट्विटरवरती पाहू शकता न्यूज ते बराच वेळ अर्धा तास त्यांची चालू होती कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये त्यांनी करंटली अपडेट्स इथे दिलेले आहेत आणि ग्रेस मार्कबद्दल पण त्यांनी त्याच्याबद्दल सांगितले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 2 करेक्ट आन्सर ला स्टिक केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांना तिथे बोनस मार्क दिलेले आहेत. अदरवाईज बाकीच्या मुलांना काही दिले नाहीत. आमचे काही असे रूल्स असतात असं त्यांनी तिथे एनटीएने सांगितलं आहे. 2024मध्ये फिजिक्समध्ये 2 ऑप्शन्स दिलेले होते त्याच्याबद्दल ते डिटेल्समध्ये या न्यूजच्या माध्यमातून ते बोललेले आहेत. आणि पुढे पण त्या न्यूजमध्ये ज्या मुलांना बोनस मार्क देणार होते पण एका प्रश्नालाच क्लिअर केलेलं आहे असं त्यांनी आन्सर तिथं केलेलं आहे. आणि बाकीच्या मुलांना त्यांनी मार्क दिलेले नाहीत तर कोर्टला हेच त्यांनी एनटीएने पूर्ण अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे सांगितलं आहे. आणि पुढे अशी नोटीस दिलेली आहे की इक्वल मार्क अवॉर्डेड टू दिस डिड नॉट अटेम्प्ट असं प्रेस कॉन्फरन्समध्ये पण त्यांनी त्या एनटीएने दिल्ली हायकोर्टला सांगितलं आहे. तर लॉस ऑफ मार्क त्यामुळे काय झालं की बऱ्याच मुलांना इन्क्रीज मार्क वाढलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर कुणाला अगदी रिझल्ट आल्यानंतर बऱ्यापैकी जास्त मार्क आणि रँक आलेला आहे हे सर्वांनाच माहिती आहे ऑल ओव्हर इंडिया रँक. पण कुठल्या विद्यार्थ्यांबद्दल ते फक्त एनटीए बोलत आहे की 1567 मुलांचाच हा रिझल्ट परत आम्ही देणार आहे आणि बाकीच्या मुलांचा देणार नाही असं एनटीएने दिल्ली हायकोर्टला आन्सर केलेलं आहे. म्हणजेच 1567 मुलांबद्दलच ते ग्रेस मार्क दिलेले आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांबद्दल आम्ही विचार करू आणि असं हे एनटीएने दिल्ली हायकोर्टला सांगितलं आहे. आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी आम्ही परत एक्झाम घेऊ शकतो किंवा रिझल्ट त्याच मुलांचा फक्त आम्ही लावू शकतो बाकीच्या अदरवाईज मुलांचा आम्ही लावणार नाही असं स्पष्ट एनटीएने दिल्ली हायकोर्टला सांगितलं आहे. आणि पुढे सुप्रीम कोर्टमध्ये पण पुढे अगदी ग्रेस मार्कबद्दल एखाद्या वेळेस जर केस गेली तर त्याच्याबद्दल पण ते एनटीएला त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. तर हे पूर्ण अगदी पिटिशन्स इथे त्या ह्याच्यामध्ये ह्या न्यूजमध्ये इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला मराठीतून मी सांगितलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आणखीन याच्याबद्दल अगदी काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाच असा घोळ झालेला नाही किंवा पेपर लीक किंवा काही अदर फ्रॉड असं काहीच झालेलं नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एक्झाम होणं हे शक्यच नाही विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही जे काही मुलांना चांगले मार्क पडले आहेत तर त्यांना गव्हर्नमेंट सीट मिळणारच यात काय शंका नाही. आणि ज्या मुलांना थोडेफार कमी पडत असतील आणि त्या मुलांना पण जर MBBS करायचं असेल गव्हर्नमेंटून त्या मुलांनी नक्कीच अभ्यासाला सुरुवात करा आणि 2025मध्ये तुम्ही नीट देऊन तुमचं स्वप्न पूर्ण पण करू शकता. कारण एक्झाम शक्यतो होणं खूप अवघड आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि झाली तर दिल्ली हायकोर्टला त्यांनी नोटीस दिलेलीच आहे एनटीएने की 1567 मुलांबद्दलच आम्ही फक्त विचार करू असं त्यांनी कालच्या कॉन्फरन्समध्ये त्यांची जी कमिटी बसली होती प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्याच जे 4 लोक होते त्यांनीच ते कोर्टाला त्यांनी सांगितलं आहे की आम्ही यांचा रिझल्ट लावू किंवा एक्झाम घेऊ. बाकीच्या विद्यार्थ्यांना काहीच ह्याच्यामध्ये फेरफार बदल होणार नाही असं स्पष्ट त्यांनी तिथे सांगितलं आहे. तर ओके मित्रांनो एवढंच मी या निमित्तानं आज मी हा विषय घेऊन आले होते. ज्या मुलांना अगदी छान मार्क पडले आहेत त्यांना नक्कीच गव्हर्नमेंट सीट मिळेल. आणि ज्यांना थोडेफार कमी असेल तुम्ही नक्की जर ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. आणि ज्या मुलांना अगदी काही कारणास्तव निगेटिव्ह मार्किंग किंवा कमी आलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना जर MBBSच करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी अगदी कमी मार्क म्हणजेच अगदी जस्ट आपले एलिजिबल आहेत 164च्या वरती ज्या मुलांना मार्क आहेत त्यांना मी स्वतः चेन्नई आणि पॉंडिचेरी या ठिकाणी मी ॲडमिशन्स किंवा कर्नाटका ह्या ठिकाणी मी ॲडमिशन स्वतः करून देत असते. तर ज्या मुलांना अगदी कमी मार्क आहेत आणि MBBS करायचं त्या मुलांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्या मुलांना अगदी BMS पण करायचं आहे त्या मुलांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी जस्ट एलिजिबल असणाऱ्या मुलांना पण अगदी कमी बजेटमध्ये मी BMSला ॲडमिशन करून देते. तर ओके मित्रांनो एवढंच या निमित्तानंतर मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. अगदी दिल्ली हायकोर्टबद्दल काय काल सुनावणी झालेली आहे NTA आणि NTAने काय आन्सर दिलेला आहे तर हे पूर्ण मी तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून अगदी नोटीस पूर्ण ही वाचून दाखवलेलीच आहे.
तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल काय डिटेल्स आणखीन पाहिजे असेल माहिती, तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. ओके मित्रांनो, एवढंच आहे. आणि मी त्यानंतर ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.